नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी ती म्हणजे आता शेतकऱ्यांनी ज्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांच्या अक्षरशः कांद्याने रडू आणले होते त्यामुळे संबंधीचे दोन आता मोठे निर्णय हे घेण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, काय मोठे निर्णय आणि अमित शहाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले की कोणत्या दोन मोठ्या मागण्या कांद्यासंदर्भात मान्य करण्यात आलेल्या आहेत, या A to Z आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना या दोन मागण्यांच्या मार्फत लाभ हा मिळणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करून तेथील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असो सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत असते। शेती असो किंवा राजकीय संबंधी माहिती, या संबंधी सर्व माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। तर शेतकरी बांधवांनो, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून आता दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। अशातच जर आपण बघितलं, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा सुद्धा झालेली आहे। नवी दिल्लीत जर आपण बघितलं तर साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणे, इथेनॉल कोठा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालांना ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यासंबंधी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। जर आपण बघितलं तर या चर्चेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकर केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची सुद्धा माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। जर आपण बघितलं तर नवी दिल्ली येथे जर पार पडलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि ऊस कांदा उत्पादक शेतकऱ्या यांच्या विविध अडचणी संदर्भात शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांचे प्रतिनिधींचा सकारात्मक चर्चा झालेली आहे। केंद्रीय कृषी आणि जर आपण बघितलं शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हे सुद्धा केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही त्या बैठकीसाठी उपस्थित होते। जर आपण बघितलं ही बैठक झाल्यास आपल्या राज्याचे त्या विभागाचे प्रसिद्ध मंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर तिकडून जर केंद्राकडून बघितलं तर अमित शहा, शिवराज सिंग चौहान पाटील आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री जे होते प्रल्हाद जोशी यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जर आपण बघितलं एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय प्रणय मंत्री जयकुमार रावळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, डॉक्टर राहुल आयर, विनायक कोरे, राहुल पूर, अभिमन्यू पवार, विनय कोरे, राजेश टोपे, राष्ट्रीय सहकार साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, रणजित सिंह निंबाळकर, मुख्य कार्यकारी जर आपण अधिकारी जर बघितलं तर अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिन प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त संजय कोलते हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। आता याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार त्या संबंधीची आपण माहिती जाणून घेऊया। थेट व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून करण्यात यावी अशी सुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाची मागणी होती। म्हणजे कांदा उत्पादकदार शेतकऱ्यांना विविध मागण्यावर सकारात्मक निर्णय हे झालेले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेली आहे। नाफेड आणि NCCF द्वारे सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांना न होता थेट शेतकऱ्याकडून केली पाहिजे, ही प्रमुख मागणी सुद्धा मान्य करण्यात आलेली आहे। ही सर्वात मोठी मागणी शेतकऱ्यांची मान्य करण्यात आली। 2 लाख टनाऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि NCCFने करावी यावर सकारात्मक निर्णय होण्याची सुद्धा अपेक्षा आहे। एक्सपर्ट सरचार्ज लावला पाहिजे ही सुद्धा शहाकडे मागणी करण्यात आलेली आहे। तो काय आता आपण समजून घेऊया। सध्या जर बघितलं आपण कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही, यासाठी कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट चार्ज लावला पाहिजे, ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली आहे। तसेच कांद्याला खरेदी भाव जर आपण बघितलं तर वाढून 15 रुपये 80 पैसे करण्यात यावा, आणखी कसा वाढवता येईल यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। कमीत कमी 15 रुपये 80 पैसे करण्यात यावा अशी सुरुवातीची मागणी आणि तो वाढवण्याचा निर्णय सुद्धा सरकार घेण्याच्या याच्यात आहे। कांद्याच्या बियाण्यावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कांदा पाठवण्यात कोणतीही बंदी असू नये असे सुद्धा चर्चेत स्पष्ट करण्यात आलेले आहे। हे झालं कांदा संबंधी। आता जर आपण साखरे संबंधी जर बघितलं तर किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे सुद्धा अमित शहानी मान्य केलेले आहे। या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली। साखरेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्र्यांसोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली असल्याचे समाधान व्यक्त सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे। साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे शहा यांनी मान्य केले। इथेनॉलचा कोठा मोठ्या प्रमाणात सुद्धा वाढवण्यात यावा। येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्यासंबंध
सहमती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे। कर्ज पुनर्गठन संदर्भात जर आपण बघितलं तर राज्य सरकारने एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर व्याज सवलती पैसे तात्काळ देण्याचे मान्य करण्यात सुद्धा आलेले आहे। फ्युएल प्राइसिंग म्हणजे किंमत नियंत्रित करण्यासाठी सरकारने सुद्धा प्रस्ताव मागवलेला आहे। राज्य सरकारकडून तो तयार केला व लवकर सादर केला जाईल अशी सुद्धा माहिती साखर कारखान्याचे अनेक प्रश्न सुद्धा सोडवण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती कांदा आणि जे आपलं साखर आहे या संबंधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी ही आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, माहिती कशी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।